Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. मला सर प्रश्न स्टेटस म्हणजे काय म्हणजे आमच्या म्हणजे सामान्य भाषेत बोलायचं म्हटलं म्हणजे तुमचं लग्न झालंय की डायव्होर्स झाले असं तुम्ही विचारताय का? हो, साधारण तसंच विचारतोय. हो, आमचं असणारा अजून ठासणीच्या स्टेजमध्ये आहे. म्हणजे ही कुठली स्टेज झाली पाहिजे, तुम्ही जरा इलॅबोरेट करू शकाल का की नक्की काय स्टेज याला म्हणता येईल आपल्याला? ही आता तुम्ही सुद्धा लग्न केलेलं असेल असं मी गृहीत धरून चालतोय किंवा असं लग्नाच्या अगोदर एक ठासणीची स्टेज असते की त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ठरतात आणि त्याला ठासणी म्हणतात. हो, त्याच्या वेळी असताना आम्ही ठासणीच्या स्टेजमध्ये आहोत. आता ठासणीमध्ये ठरतं न ठरतं हा त्याच्यातला भाग असतो. ठरलं तर लग्न होतं आणि मग लग्न व्यवस्थित चाललं तर ठीक, नाही चाललं तर मग असताना डायव्होर्स होतो. त्याच्यामुळे आमचं असताना ठासणीच्या स्टेजमध्ये आहे. नाही, पण माझं काय झालंय ना की बऱ्याच तुम्हाला तर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की जेव्हा अरेंज मॅरेज असतं त्यावेळेस बोलणी सुरुवातीची सुरू होतात आणि पहिल्या 2-3 मीटिंग्स मध्ये लक्षात येतं आपल्याला की जमतंय की नाही जमतंय. म्हणजे साधारणतः असा रिवाज आहे. पण सध्या जे आपण बघतोय की वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी बरोबर आहे, फेऱ्या सुरू आहेत. पण ते पुढेच सरकत नाहीये की नक्की त्या स्टेजवरनं लग्न आपलं करायचंय की नाही करायचंय ते दोघंही सांगत नाहीयेत. दोघांनाही एकमेकांना दोघं जण आवडलेलं आहेत, पण आवडलेलं असलं तरी एकत्र यायचं की नाही याच्यावरनं अजून एक प्रश्नचिन्ह का निर्माण झालंय त्याच्यामध्ये? ते प्रश्नचिन्ह तो नाहीये. ठासणीच्या ह्याच्यामध्ये ज्यावेळेस वाटाघाटी असतात त्यावेळेस काही प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नाची उत्तर येत नाही तोपर्यंत ते ठासणी असताना कन्क्लूड होत नाही. आता त्याच्यामधलं असणारं मी आपल्या माध्यमातून असणारं आणि जी माहिती ते देत नव्हते ते माहिती मी असणारं दिली होती की त्यांचं 10 जागेंवरती भांडण आहे आणि तुम्ही आता 44 सांगितलंय तुमच्या. तुम्हाला 44 यादी आली आहे का? माझ्याकडे 44 यादी त्यांनी दिली आहे का? माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. 44 यादी आली आहे तुमच्याकडे? माझ्याकडे 44 ची माहिती आलेली आहे. सांगा. 44 जागांची माहिती आलेली आहे. 4 जागांवरती माहिती आलेली आधी माहिती एक लक्षात घ्या. एक लक्षात घ्या, असे प्लांटेड न्यूज बरेच येतात आणि तुम्ही हे प्लांटेड न्यूजवरनं असताना स्टोऱ्या करणार असाल तर लोकांना फसवताय. त्याच्यामुळे हे फसवणं पहिल्यांदा थांबवा. म्हणून मी असताना आता स्टेट तुम्हाला असं विचारतोय. एक लक्षात घ्या की मी तुम्हाला असणारा मी असणारा दुसरी माहितीचा इश्यू नाहीये. बरोबर. चॅनलवरनच यांच्या 10 जागा कुठल्या ठरलेल्या नाहीत त्याची माहिती आलेली आहे. 5 जागा कुठल्या ठरलेल्या नाहीत याची माहिती आलेली आहे. ही सगळी माहिती असून ज्यावेळेस तुम्ही म्हणताय की 44 जागा ह्यांच्या ठरल्या, 4 ठरायच्या आहेत, म्हणून मी आपल्याला असा प्रश्न विचारला की 44 जागेंची अधिकृत माहिती तुमच्याकडे आलेली आहे का? नाही, बरोबर नसेल तर मग सोर्सेसची माहिती रिपीट करू नये आणि त्या असताना प्रसारित करू नये. दिस इज अमाउंटिंग टू स्प्रेडिंग फॉल्स न्यूज आहे. हा फॉल्स न्यूज आहे. हा फॉल्स न्यूजचा जो प्रकार आहे ना तो पहिल्यांदा थांबला पाहिजे. बघा, ज्यावेळेस नाही मी त्याच्यावरती नाहीये. मी असताना आपण जे मी चॅनल गेले 5-6 दिवस बघतोय की कोण आणि एका याच्यामध्ये एक 3 दिवसापूर्वीच्या चॅनलमध्ये अर्ध्या तासामध्ये आम्हाला असताना 2 जागा दिल्या. त्याच्या लगेच अर्ध्या तासामध्ये आम्हाला असताना 5 जागा दिल्या. लगेच अर्ध्या तासामध्ये असताना 7 दिल्या. ही फॉल्स न्यूज स्प्रेड करणारी प्रथा आहे की नाही एवढं मला सांगा. बरं, तुम्ही आता 2 गोष्टी सांगितल्यात, मला त्याच्याबद्दल काही गोष्टी सांगायच्यात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे जी माहिती आहे म्हणजे आम्हाला म्हणजे वंचितला म्हणजे वंचितला डॅमेज करण्यासाठी असणाऱ्या ह्या न्यूज पेरल्या जात आहेत का तुमच्याकडून? किंवा तुम्हाला असणारं वापरल्या जात आहे का की वंचितला डॅमेज व्हावं म्हणून? त्याच्यातलं असणारं डॅमेजिंग आहे का? लोकांमध्ये तुम्ही लोकांमध्ये असं स्प्रेड करताय
तुम्ही लोकांमध्ये असं स्प्रेड करताय त्याच्यामध्ये की वंचित इज ॲडॅमंट. तुम्ही असं हे सांगत नाहीयेत की 15 जागांचं अजून त्यांचं सेटलमेंट झालेलं नाहीये. मला मी कालही कालच्या कट्ट्यावरती सुद्धा हाच प्रश्न मी विचारला होता. मी कालच्या कट्ट्यावरती सुद्धा हाच प्रश्न विचारला होता. कुठल्याही निवेदनामध्ये मी वंचित यांच्या ॲडॅमंट आहे 15 असं एकदाही जागेंवरनं म्हटलेलं नाहीये. सेटलमेंट नाही. बरोबर आहे. नाही, तुम्ही आता माझ्यावरती नाही, तुम्ही आमच्याबद्दल एकदा असं म्हटलेलं नाही की वंचित ॲडॅमंट आहे. इतरांचं झाकताय तुम्ही जेव्हा इतरांचं झाकताय आणि आम्हाला उघडा पाडताय त्याचा अर्थ असा आहे की दॅट इज डॅमेजिंग. आम्ही जात का नाही आहोत याचा असणारा तुम्ही कधी खुलासाही केलेला नाहीये. त्यांचं नसेल तर मी कुणाबरोबर जायचं. नाही, एक मिनिट, मला आता दोन प्रश्न विचारू दे तुम्हाला. त्या तिघांचं ठरलेलं नाही. 2.5 वर्ष ते दोन मिनिटं थांबा. आता 2.5 वर्ष ते एकत्र राहिले. 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये ते 48 जागा स्वतःमध्ये वाटून घेऊ शकले नाहीत. 15 वरती आहेत. हे तुम्ही कोंबडं लपवतोय का? हे लपवतोय का तुम्ही? चॅलेंजवाल्यांनी हे दाखवलंय की 15 वरती त्यांचं ठरलेलं नाही. आणि तुम्ही सारखं असणार तुम्ही किती जागा मागणार, तुम्ही किती देणार, तुम्ही इंडिपेंडंट लढणार का? अरे ज्यावेळेस त्यांचं ठरलेलं नाही त्यावेळेस तुम्ही आम्हाला कुठे असणार रॉंग बॉक्समध्ये उभं करताय. आता मी तुम्हाला दोन गोष्टी त्यांचंच ठरलेलं नाही तर आम्ही काय करणार आहोत? नाही, आता मला 2 गोष्टी याच्यामध्ये सांगायच्या आहेत. नंबर 1, तुम्ही सुद्धा ज्या गोष्टी सांगतायत त्या चॅनलवरती तुम्ही बघितल्या त्याच्या आधारावरती सांगतायत. तुमच्याकडे ही स्पेसिफिक माहिती असेल, अधिकृतरित्या सांगितलं गेलंय का काँग्रेस, एनसीपी किंवा शिवसेनेकडे की 10 जागांवर आमचं ठरलेलं नाहीये? नंबर 1 लक्षात घ्या. नंबर 2, माझ्याकडे जी माहिती आहे त्या माहितीच्या आधारावरती मी तुम्हाला प्रश्न विचारतोय. नंबर 3, वंचित बहुजन आघाडीच्या कुठल्या तुमच्या हेतूवरती मला अजिबात संशय नाहीये ना. मी तुमच्यावरती आरोप लावलाय की तुम्ही ॲडॅमंट आहात. माझ्या कुठल्याही निवेदनामध्ये मी असं म्हटलेलं नाहीये की प्रकाश आंबेडकर किंवा वंचित बहुजन आघाडी ॲडॅमंट आहे. जी माहिती माझ्याकडे आहे त्याच्यावरती मी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. मी तुम्हाला एवढंच प्रश्न विचारलेला आहे की तुमच्याकडनं काय प्रस्ताव दिला गेला आणि त्यांच्याकडनं काय प्रस्ताव गरज नसते. ॲडॅमंट मला एक सांगा, प्रेसवाल्यांना इतका इंटरेस्ट काय आहे की मी माझ्या कुठच्या मतदारसंघ आहेत, माझ्या किती आहे? वाय प्रेस इज हॅव्हिंग इंटरेस्ट? महाराष्ट्रामध्ये तुमचा एक महत्वाचा घटक, महत्वाचा पक्ष पॉलिटिकल पार्टी आहे. ज्यावेळेस मला तुम्ही याबद्दल प्रश्न तुम्ही जो असणारा मला प्रश्न विचारताय, तुम्ही असणारा जो प्रश्न मला विचारताय की तुमच्या किती जागा, कुठल्या मतदारसंघ, हे मला एकदा तरी सांगा. तुम्ही एनसीपीला विचारले का? आम्ही आतापर्यंत प्रत्येक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या विचारांना पण हाच प्रश्न विचारला नाही मला सांगा. नाही, प्रत्येकाला विचारलेला नाही. तुमचं मला अजिबात मान्य नाहीये बाळासाहेब. आम्ही प्रत्येकाला हा प्रश्न विचारलेला आहे. विचारलेला नाहीये. आम्ही विचारलेला आहे प्रश्न. माझं म्हणणं असं आहे टीव्हीवरती माझ्या ह्या इंटरव्ह्यूमध्ये माझ्याबद्दल प्रत्येकाला हा प्रश्न विचारला. माझं म्हणणं असं आहे की मी तुम्हाला असणारा एक सांगतो की तुम्ही हे प्रश्न उद्धव ठाकरे, तुम्ही असणारा शरद पवार आणि काँग्रेस पक्षाला विचारलेले असेल तर माझ्या इंटरव्ह्यूमध्ये स्लाइड दाखवून द्या. चॅलेंज आहे माझं. नाही, मी तुम्हाला विचारलेला असेल ना तर स्लाइड दाखवा. माझं चॅलेंज आहे तुम्हाला. तुमच्याच इंटरव्ह्यू त्याच्यामुळे असणारं जे आहे सगळे चॅनल हे असणारं तुम्ही असणारा एमबीए साठी बॅटिंग करता एक लक्षात घ्या. त्यांच्यासाठी बॅटिंग करता हे लक्षात घ्या. वंचित बहुजन आघाडीला बरोबर न घेतल्यामुळे मागच्या प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की तुम्ही असताना महाविकाससाठी आघाडी करताय. मागच्या वेळेस सुद्धा सगळ्या तुमच्या चॅनल्सनी आम्ही बी टीम आहोत म्हणून प्रचार केला. त्यावेळेस तुमच्या कुणाच्या लक्षात आलं नाही की प्रकाश आंबेडकर ही व्यक्ती अशी आहे की ज्याच्याबरोबर जायचं त्याच्याबरोबर जाऊ शकते. उद्या मी ठरवलं बीजेपी बरोबर जायचं, कोण थांबवू शकेल मला? शरद पवार थांबवणार आहेत, नाही, पण उद्धव ठाकरे थांबवणार आहेत, राहुल गांधी थांबवणार आहेत. कोण थांबवणार आहे मला सांगा? तुम्हाला असणारं सर्टिफिकेट देणं आणि हे कधीपासून लागलंय तुम्ही लोक? मला कोण थांबवू शकतंय मला सांगा ना? माझ्या पक्षाला कोण थांबवू शकतंय?
नाही नाही, कोणी थांबवू शकत नाहीये, पण तुमच्यावरती कोणी आरोप तुम्ही असं आमच्यापैकी लावलेला नाहीये. नॅरेटिव्हवरती तुम्ही नॅरेटिव्ह तुम्ही- चॅनल आहे म्हणून नॅरेटिव्हवरती नॅरेटिव्ह तुमचं चाललंय. हे नॅरेटिव्ह राजकीय दोन पक्षांकडनं मीटिंगमध्ये सेट केलं बोलवलं नाही. जाते. त्याच्यात तुमच्या जेव्हा असं- राजकीय आम्हाला पक्षांकडे दोन सेट मीटिंगमध्ये बोलवलं टार्गेट नाही. असतं, त्यावेळेस त्याच्यात मीडियावरती तुमचं तुम्ही असं अशा पद्धतीने चॅनलवरती आरोप केले use जातात. हे अजिबात मान्य नाही आम्हाला की आम्ही नॅरेटिव्ह सेट करतोय. महाविकास मीडियावरती आघाडीचे आरोप नॅरेटिव्ह करत सेट नाहीये. करताय. तुम्ही त्यांना तुम्ही प्रश्न असणारा विचारले आम्हाला पाहिजे जे त्याच्याबद्दल. विचारताय, तुम्ही असणारा जे आम्हाला विचारते ते असणारा पत्रकार, मी सुद्धा पत्रकार तुम्ही होतो. महाविकास नाही आघाडीच्या असं नेत्यांना नाही. विचारलं पाहिजे की तुम्ही I have narrative also set done करताय का? journalism. narrative आमच्याकडे आणि त्या set होत ह्याच्यामधलं नाहीये. आहे. महाविकास त्याच्यात आघाडीचे कुठल्याही नेते जे याच्यामध्ये बाहेर बोलतायत, कुठल्याही पार्टीला त्याच्यावर हा प्रश्न तुम्ही आणि किती तुम्ही जागा जे बोलताय लढवणार आहात त्याच्यावर आम्ही आणि काही प्रश्न एमबीएकडे विचारलेला किती आहे. मागितलेले आहेत, हा विचारण्याचा असणारा रिपोर्टरचा अधिकार नाहीये. हा रिपोर्टरचा अधिकार नाहीये. ते पक्ष तुम्हाला सांगतील किती घ्यायचं आणि किती घ्यायचं नाही.